दोन्ही कॅप्टनना विनंती असेल, चला आपण या व्यासपीठावर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण व्यासपीठावर या. सर्वात प्रथम तुमचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. का? कारण या 30 संघांपैकी हे 2 कॅप्टन असे होते जे यशस्वी झाले. कारण हे 3 जे संघ आहेत त्या 3 संघांना यशस्वी राकेश साहेब या आपण. आपला संघ 3ऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे. या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केले जाईल. नक्कीच आमचे संस्थापक अध्यक्ष प्रतापशेठ पाटील साहेब यांना या ठिकाणी मनोगत व्यक्त करू देऊया. जय गावदेव क्रीडा मंडळ आयोजित या स्पर्धेचं नियोजन एकदम भारीच होतं आणि तुम्ही ज्या संघाने जयदेवच्या पाठीमागे राहून त्यांना प्रोत्साहित करून ज्या पण देणगीदारांनी इथे देणगी दिली त्यांना प्रोत्साहन दिलं त्याबद्दल धन्यवाद. मी विजयी संघाचं, उपविजयी संघाचं तसेच पूर्ण संघाचं देखील कौतुक करेन की तुम्ही इथे थांबलात. मी आत्ताच मी याच्यासाठीच फक्त 2 मिनटं घेतो की ही सूचना व्हायला पाहिजे आणि त्याचं तंतोतंत पालन व्हायला पाहिजे तर क्रिकेटला जास्त महत्त्व राहील. मी आत्ता वडगर गावात फायनल होती रेग्युलरवाल्यांची, तर तिथे एक महिला आपल्या अध्यक्ष होत्या, त्या आता इथे पण आले, पानवे मॅडम. तर त्यांचा सत्कार होत असताना टावरे साहेब ऐका तुम्ही जरा, दीपक दादा तुम्ही पण ऐका, सरवलीवाले चौधरी साहेब तुम्ही पण. आपण आपल्या 40+ माध्यमातून आता मी बघितलं इथं तर सर्वच इथे जेव्हा सत्कार होत असताना तुम्ही सर्व लोक इथे उभे राहिले तर एक गौरवास्पद अशी बाब आहे. परंतु रेग्युलर क्रिकेटचा आता मी बघितला, पाहुणे व्यासपीठावर आहेत, आयोजक त्यांचा सत्कार करतात, परंतु जे क्रिकेटर आहेत ज्यांनी फायनल सेमीफायनल मारली त्यांचा तिथे म्हणजे फायनल मारूनसुद्धा देखील ते लोक तिथेच क्रिकेटच्या ग्राउंडमध्ये राहून क्रिकेट खेळत होते आणि इथे पाहुण्यांवर लक्ष नव्हता. जर पाहुणे तुमच्या या मॅचला किंवा बघण्यासाठी रसिक नसतील तर तुमचा काही उपयोग होत नाही. म्हणून पाहुण्यांचा मान सन्मान तसेच क्रीडा रसिकांचा मान सन्मान तुम्ही ठेवला पाहिजे. तुमची मॅच बघण्यासाठी जेव्हा तुम्हाला प्रोत्साहन कधी येतो, जर तुम्हाला क्रीडा रसिक असतील तर
दीपक मडवीने जर छक्का मारला आणि जर ताल्या वाजल्या तर त्याला आणखीन बरा वाटतो आणि तो चांगल्या प्रकारे खेळ करून दाखवतो. तसाच पाहुण्यांचा देखील मान सन्मान या क्रिकेटप्रेमींनी किंवा क्रिकेटरनी ठेवला पाहिजे हीच अपेक्षा करतो. क्या बात आहे. खरोखर अध्यक्ष साहेब, अध्यक्ष या नात्याने आपण जे मनोगत व्यक्त केलं ते खरोखरच सर्वांना प्रेरणादायी आहे. आणि सर्व संघांना मी विनंती करेन या माध्यमातून की खरंच प्रेक्षकांचा मान सन्मान करत जा. आपले जे पाहुणे आहेत बघा, आपण जेव्हा स्पर्धा आयोजित करतो आपल्याला सर्वात प्रथम आठवण कोणाची माहिती आहे का? सन्माननीय पाहुण्यांची, की कोणीतरी आपल्याला आर्थिक सहकार्य करेल आणि आपली स्पर्धा पार पाडेल. आणि त्या पाहुण्यांचा मान ठेवणं खरं तर आपलं कर्तव्य आहे. जाऊया आपण बक्षीस समारंभाकडे. सर्वात प्रथम आपण सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार प्रदान करणार आहोत. आणि मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी संजयजी पाटील आपणास विनंती करेन, हे पुरस्कार देण्यासाठी आपण पुढे या. हे पुरस्कार सन्माननीय अध्यक्ष मनोजजी जोशी यांच्याकडून प्राप्त झालेलं होतं. आणि सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच जितू गवळी, जितू गवळी आपण पुढे या. 31 धावा, 31 धावा ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी तर अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक आपण देणार आहोत. मी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गोरखनाथजी चौगले साहेब आपणास विनंती करेन आपण हे पारितोषिक देण्यासाठी पुढे या. आणि हे पारितोषिक अंतिम सामन्यातील जात आहे. खरं तर हे पारितोषिक जितेंद्र दयानंद पाटील माजी सरपंच डुंगे यांच्याकडून प्राप्त झालेलं आहे. आणि हे पारितोषिक पुन्हा एकदा जात आहे जितू गवळीला. अंतिम मॅन ऑफ द मॅच जितू गवळी. तर आपण उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक देणार आहोत. त्या अगोदर आपण सिक्सर किंग हे पारितोषिक देऊया. आणि हे सिक्सर किंग पारितोषिक डेव्हिड बून ऑफ न्यू 40+ भादवरगावचे उद्योगपती योगेश नाना म्हात्रे यांच्याकडून प्रदान झालेला आहे. मी पंकज पाटील माजी सरपंच राणाल यांना विनंती करेन आपण हे पारितोषिक देण्यासाठी पुढे या. ही खेळपट्टी खरं तर गोलंदाजांसाठी नंदनवन होती. मातीची विकेट, ज्या फलंदाजाने सांगितलं होतं की हे खेळपट्टी गोलंदाजांना पूरक असेल, फलंदाजांचा कार्दनकाल असेल, मात्र त्याच फलंदाजाने 10 षटकार मारले. तो फलंदाज हार्ट ऑफ सिटी दीपक माडवी, 10 षटकार, सिक्सर किंग. जात आहे शरद या प्रदान झालेला आहे. आणि त्यांचे पतिदेव या ठिकाणी उपस्थित आहेत. मी यत्तीजी चौगुले यांना विनंती करेन आपण हे पारितोषिक देण्यासाठी पुढे यायचं आहे. आणि उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर या मातीच्या खेळपट्टीवर ज्याने 6 फलंदाजांना पळता भुई तोडी केली असा गोलंदाज चंदन, बेस्ट बॉलर ऑफ जय गावदेव चषक 2024 चंदन. पारितोषिक प्रदान करतोय उत्कृष्ट गोलंदाज.
आहे. मी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दोन्ही महिला भगिनी प्रियंकाजी पाटील आणि वंदनाजी पाटील यांना विनंती करतो, हे पारितोषिक देण्यासाठी आपण पुढे या. आणि उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक, बेस्ट बॅटमॅन ज्याने तब्बल 91 धावा या खेळपट्टीवर कुठल्या, पुन्हा एकदा हार्ट ऑफ सिटी दीपक मारवी. आणि दीपक मारवी त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज ठरले होते. उत्कृष्ट फलंदाज तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण प्रदान करणार आहोत. आणि हे तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक कुंतीबाई चषकाचे प्रणेते सन्माननीय निलेश परशुराम जोशी उद्योगपती भादवड यांच्याकडून हे पारितोषिक प्रदान झालेलं आहे. देवानंदजी पाटील आणि त्यानंतर सरवली गावचे उपसरपंच यांना विनंती असेल आपण पुढे या. देवानंदजी पाटील, डॉक्टर देवानंदजी पाटील, आपण हे पारितोषिक देण्यासाठी पुढे या. नक्की सरवली. आणि हे पारितोषिक जात आहे ज्याने आमच्या या रोप आणि पारितोषिक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पुन्हा एकदा हे पारितोषिक आपल्याला प्रदान कुंतीबाई चषकाचे प्रणेते आणि भादवड गावचे सन्माननीय उद्योगपती निलेशजी परशुराम जोशी यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आपल्याला प्रदान झालेले. मी विशाल पाटील या वडूनगर गावचे राज्यपाल असं ज्यांना म्हटलं जातं आणि त्यानंतर पंकजी ठाकूर यांना विनंती करेन द्वितीय क्रमांकाचं हे जे पारितोषिक आहे ते देण्यासाठी आपण पुढे या. आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक यस सरवली गावचे उपसरपंच आपण ही पुढे या. आणि हे पारितोषिक जात आहे जय हनुमान सरवली. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक आपण प्रदान करणार आहोत. मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक सचिन स्पोर्ट पूर्णा संघाचे सर्वेसर्वा आणि पूर्णा गावचे सन्माननीय उद्योगपती जगदीश पाटील यांनी मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक प्रदान केलेले आहे. या स्पर्धेसाठी खास मेहनत ज्यांनी घेतली विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील, ज्यांच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत दीपक पाटील, पप्प्या काबूकर आणि यशवंत पाटील या चार मान्यवरांना मी विनंती करेन मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक देण्यासाठी आपण पुढे या. पप्प्या काबूकर, अशोक पाटील आणि दीपक पाटील, यशवंत पाटील या चार मान्यवरांना मी विनंती करेन हे पारितोषिक देण्यासाठी आपण पुढे यायचं आहे. मॅन ऑफ द सिरीज पारितोषिक जात आहे बिग वन जयगाव देव चषक 2024 या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज 52 धावा 5 विकेट जीतू गावले.
थोडी ज्याची कमी होती विकेट घेण्यामध्ये, ज्यांनी अगदी कमी चेंडूमध्ये यष्टीरक्षण खास करून लाजवाब केलं, त्याला मॅन ऑफ द सिरीजचं हे पारितोषिक स्पर्धेचा मेगा फिनाले विनर हे पारितोषिक पुन्हा एकदा कुंतीबाई चषकाचे प्रणेते सन्माननीय श्री निलेशजी परशुराम जोशी यांनी प्रदान केलेले. मी या नवीन 40+ संघटनेचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष प्रतापदादा पाटील आपणास विनंती करतो हे पारितोषिक देण्यासाठी आपण पुढे या. तसेच सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण हे पारितोषिक नक्कीच देण्यासाठी पुढे या. तर सन्माननीय अध्यक्षांच्या हस्ते आपण पारितोषिक देतोय. जळगाव चषक 2024चा महाविजेता मेगा फिनाले विनर स्वयंभू पायगाव. हार्दिक अभिनंदन. विजय कुंदन फक्त 2 वेळ. धन्यवाद मित्रांनो. ज्या दानशूर दात्याने आम्हाला मदत केली त्या सर्व दानशूर दात्यांचे आभार. ज्या खेळाडूंनी इथे येऊन चांगला खेळ केला, ज्या संघाने सहभाग घेतला, डीजे ऑपरेटर, पंच, समालोचक आणि नक्कीच सर्व